जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत। संपूर्ण जीवन प्राणवायू घेतात। सर्व जीवामध्ये एकमेव वृक्ष असा जीव आहे की तेच फक्त सर्वांना प्राणवायू देतात। वृक्षसृष्टी निर्माण म्हणजे सर्व जीवांना लागणाऱ्या प्राणवायूची नैसर्गिक व्यवस्था, या नैसर्गिक व्यवस्थेची वाढ करणे, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे। वृक्ष आपणास किती ऑक्सिजन, फुले, फळे, सावली देतात याचे मोजमाप ते करत नाहीत। या परिसरात शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता शासकीय जागेतच खडकाळ जागा असताना सुद्धा MP वाणी, ज्येष्ठ नागरिक व राहुल दाभाडे सहकारी यांनी खालील दर्शवल्याप्रमाणे 25 ते 30 वृक्षांची लागवड करून त्यांचे संपूर्ण संवर्धन करून 2015 पासून अविरत अथक परिश्रम करून आज ही झाडे पूर्ण 25 ते 30 झाडे हे पूर्ण या परिसरामध्ये जगवलेले आहेत। आज मी या ठिकाणी सहज त्यांच्या घरी आल्यानंतर बघितलं। हे आहेत MP वाणी साहेब, ज्यांनी वड 2, उंबर 2, पिंपळ 2, रिठा 1, लिंब 3, पळस 1, आपटा, कांचन 1, शमी सौंदंड 1, रुद्राक्ष 1, जंगली झाड 2, बेल 3, गुलमोहर 1, कदंब 1, करंजी 2, तुळस, आडुसा, घोरपड, निरगुडी, शेतुकी, गुळवेल, अकोलवा, अश्वगंधा, सिजनल, कनेर, चांदीपाट, जास्वंद, परिजातक, चाफा, लाजळू, कॅटर्स, कॅटेरी अशा झाडांना या ठिकाणी लागवड करून हा एक सुंदरसा असा परसबाग जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये सुंदर या ठिकाणी केलेला आहे। कोणत्या प्रकारची शासनाची मदत न घेता हे वृक्ष त्यांनी जगवलेले आहेत। तर मी वाणी काकांचं झाड देऊन या ठिकाणी सर्वात प्रथम आज योगायोगाने आमचे RSSचे काम करणारे अनंत गडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि वाणी काका सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना वृक्ष देऊन, भेट देऊन ते वृक्ष आपण या परिसरात लावून घेऊया। काका, तुमचं मनपूर्वक अभिनंदन की या वृक्षांना तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे जपता, वाढवता आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या सेवानिवृत्तीनंतर हे सुंदर असं वृक्ष वन छानपैकी तुम्ही परसबाग छानपैकी आपल्या वृक्षांनी, वड, पिंपळ जे 1.5 टन ऑक्सिजन सोडणारे झाडं आहेत, जे आयुष्यभर हजारो वर्ष जगणारे झाडं आहेत, अशा झाडांची लागवड करून आपण एक चांगलं अद्वितीय असा उपक्रम राबवला आहे। मनपूर्वक अभिनंदन। थँक्यू।